राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 8 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. शरद पवारांना एनडीए मध्ये घेण्याचा प्लॅन होता. उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट. लगातार होणाऱ्या खून प्रकरणानंतर नेत्यांनी पोलिसांना धरले धारेवर. मुख्य आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्यापही अपयश. शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने गुजराती हायस्कूल तांदूळ चोरी प्रकरणी अद्यापही कार्यवाही नाहीच. 5 दिग्गजांच्या आज नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचार सभा. मायावती, सुधीर मुनगंटीवार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, बाळासाहेब आंबेडकर हे नांदेड जिल्ह्यात येणार. राष्ट्रवादीचे डॉक्टर सुनील कदम, मनसेचे ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांना निवडणूक आयोगाची खर्चासंबंधी नोटीस. तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज शाळा महाविद्यालय बंद. जुना नांदेड भागामध्ये येणाऱ्या सर्व एंट्र्या देखील बंद. आता बातमीपत्र विस्ताराने. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीए मध्ये घेण्याचा भाजपचा प्लॅन होता, मात्र त्यांना एनडीए मध्ये येऊ दिलं नाही, असा गौप्यस्फोट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपावर बरसले. निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार असं लोक बोलतात. मी बोलत नाही, मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी पवारांना एनडीए मध्ये घेण्याचा डाव सुरू होता. त्याला मी, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, महादेव जानकर यांनी विरोध केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेच्या वेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीच्या बातम्यांमुळे खळबळ उडाली होती, मात्र या बातम्यांमध्ये आणि भेटीमध्ये तथ्य नसल्याचा दावा त्यावेळी भाजपाने केला होता. इतकंच नाही तर त्यावेळी सेनेने बातम्या खोल असल्याचा दावा केला होता. नांदेड शहरातील गाडीपुरा भागात 5 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास 2 खून झाले आणि 4 जण गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांना उपचारासाठी हैदराबाद येथे पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळाले आहे. पोलिसांनी 5 तारखेच्या रात्रीपासूनच काही संशयितांना ताब्यात घेतले होते. घटनास्थळी दुचाकी सापडली होती, त्या आधारेही काही लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयामध्ये शेख अब्दुल्ला शेख अब्दुल समद, राहणार चुनाभट्टी, जेगलू नाका रोड, तसेच मोहम्मद नावीद मोहम्मद सलीम, वय वर्ष 22, राहणार खुबा मस्जिद जवळ जेगलू नाका नांदेड, या दोघांना न्यायालयाने 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असताना काल सायंकाळी शहरातील बिलालनगर येथे सदानंद जोंधळे या तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. त्याचबरोबर शहरालगत असलेल्या वाजेगाव रस्त्यावर देखील दुचाकी एकमेकांना आदळून झालेल्या अपघातात गिरी शहरावर या तरुणाचा देखील मृत्यू झाला असून हा घात आहे की अपघात आहे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान 2 दिवसांमध्ये झालेल्या 4 जणांच्या मृत्यू प्रकरणी राजकीय नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी पोलिसांना धारेवर धरले असून शहरात मात्र किरकोळ हाणामारीच्या घटना वाढतच आहेत. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी शोधण्यात पोलिसांना मात्र अपयश आलेले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. गुजराती शाळेतून एका टेम्पोमध्ये चोरीने नेला जाणारा पोषण आहाराचा 13 क्विंटल तांदूळ पकडल्यानंतर 3 दिवस होऊनही अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा तांदूळ वज्राबाद पोलीस ठाण्यामध्ये पडून आहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे या कार्यवाहीला उशीर होत आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलीस हवालदार केशव गुट्टे यांनी हा तांदूळ पकडला होता.
हा तांदूळ गुजराती शाळेतून दुसरीकडे नेला जात असल्यामुळे या संदर्भाने वजिराबाद पोलिसांनी सोमवारी सुट्टी असताना देखील जिल्हा पुरवठा विभागाला पत्र लिहून यासंबंधी मार्गदर्शन मागितले होते. सदर बाब शालेय पोषण आहाराचे असल्याने शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असून पुरवठा विभागाने हा चेंडू शालेय पोषण आहाराकडे टोलवला. या प्रकरणी मात्र शिक्षण विभागाने अद्यापही पाऊल उचललेलं नाही. शिक्षण विभागाच्या आणि पोलिसांच्या कारवाई प्रकरणी शिक्षण विभाग नेहमीच गुजराती हायस्कूलला पाठीशी घालते आहे, तर त्यास पोलीस प्रशासन देखील पाठबळ देत आहे. त्यामुळे सदरील दोन्ही प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. शहरात असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज जुना नांदेड भागात संचार सदृश परिस्थिती असून या भागातील सर्व प्रकारच्या एंट्री वाहतूक पोलिसांनी बंद केल्या आहेत. मुख्य रस्त्याने दुचाकी स्वारांना देखील जाण्यास मज्जाव केला जात आहे. त्याचबरोबर जुना नांदेडसह नवीन नांदेड या भागातील शाळा आणि महाविद्यालय देखील संबंधित व्यवस्थापनाने सुट्टी जाहीर केलेली आहे. भल्या पहाटे रोजच क्लासेसला येणाऱ्या तरुणींचे प्रमाण देखील कमी आज जाणवले. परिस्थितीवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असून जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी केलेले आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार सौभाग्यवती अमिता चव्हाण यांच्या प्रचारात अर्धापूर येथे तर आमदार पोकर्णा यांच्या प्रचारात नांदेड शहरातील हैदराबाद येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सभेचे आज आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या प्रचार सभेचे देखील आयोजन राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार धर्मराज देशमुख यांच्या प्रचारासाठी अर्धापूर येथे करण्यात आलेले आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतीजी यांच्या प्रचार सभेचे आयोजन बहुजन समाज पार्टीचे नांदेड उत्तरचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्या प्रचारासाठी आज केलेली आहे. ही प्रचार सभा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवामोढा मैदानावर होणार असून या सभेला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेचे आज दुपारी 3 वाजता सिडको हडको भागामध्ये भाजपाचे नांदेड दक्षिणचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांच्या प्रचारासाठी करण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीतील खर्च तपासणीसाठी तपशील सादर न केलेल्या नांदेड उत्तरच्या विधानसभा मतदारसंघातील 6 उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील कदम तसेच मनसेचे उमेदवार ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा समावेश असून बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार राजरत्न आंबेडकर, अपक्ष उमेदवार अफलोद्दीन तसेच डॉक्टर मधुकर क्षीरसागर, त्याचबरोबर देवदास संभाजी धाबे यांचाही समावेश आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देशमुख यांच्या प्रचारासाठी आज प्रभात फेरी. जोड काँग्रेसला धडा शिकविण्याचे घिसेवाड यांचे कोळी समाजाला आवाहन. नापिकीला कंटाळून जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आज असणारे काही वाढदिवस. किरण सुरतवाला, अविनाश लोखंडे, सतीश गंजिले या सर्वांना नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. शरद पवारांना एनडीए मध्ये घेण्याचा प्लॅन होता. उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट. लगातार होणाऱ्या खून प्रकरणानंतर नेत्यांनी पोलिसांना धरले धारेवर. मुख्य आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्यापही अपयश. शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने गुजराती हायस्कूल तांदूळ चोरी प्रकरणी अद्यापही कार्यवाही नाहीच. 5 दिग्गजांच्या आज नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचार सभा. मायावती, सुधीर मुनगंटीवार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, बाळासाहेब आंबेडकर हे नांदेड जिल्ह्यात येणार. राष्ट्रवादीचे डॉक्टर सुनील कदम, मनसेचे ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांना निवडणूक आयोगाची खर्चासंबंधी नोटीस. तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज शाळा महाविद्यालय बंद. जुना नांदेड भागामध्ये येणाऱ्या सर्व एंट्र्या देखील बंद. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.